नमस्कार. शासन जी आला या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सत्पणे पाहण्याला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वेतन आयोगाबाबत अधिकृत अधिसूचना डी आणि डी.आर. एकत्रितकरण तसेच पेन्शनधारकांसाठी काय तसेच वास्तविक प्रमाणात महागाई भत्ता वाढीबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांनी अतारांकित प्रश्न क्रमांक 1212 नुसार कर्मचाऱ्याच्या 8 वेतन आयोग महागाई भत्ता आणि महागाई सवलत संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सदर प्रश्नास वित्त मंत्रालयाकडून लोकसभेत दिनांक 1/12/2025 रोजी उत्तरित केले जाणार आहे. कोणकोणते प्रश्न उपस्थित करण्यात आले? 8 वेतन आयोग संबंधित अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेला आहे, परंतु त्यासंबंधी ब्यौरा काय? डी आणि डी.आरचे विलीन हे मूळ वेतनात करण्याचा विचार सरकारचा आहे का? जे कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाईचा सामना करीत आहे त्यांना 8 वेतन आयोगामध्ये सहाय्य मिळेल का? कर्मचाऱ्यांना दिला जाणारा देय महागाई भत्ता व वास्तविक महागाई भत्ता यांच्यामध्ये ताळमेळ राहील याबाबत स्पष्टीकरण. वरील नमूद प्रश्न क्रमांक 4 उत्तर हे दिनांक 1/12/25 रोजी लोकसभेत वित्त विभागामार्फत दिले जाणार आहे. सदरचे प्रश्न दिनांक 28/11/25 रोजी उपस्थित करण्यात आलेले आहे. धन्यवाद.